ऍडमिशन होते. पण काही मुलं हे ऍडमिशनचं शेड्यूल पाळत नाही. काही मुलांना तारखा संपून गेल्यानंतर कळतं की आपला ऑप्शन फॉर्म भरायचा राहिलाय म्हणून. मग त्यांना इतरांना विचारत बसावं लागतं, आता काय करायचं? समजा माझा फॉर्मच भरून राहिला. मी कॅप राउंड 1 लाच फॉर्म भरला नाही. मी कॅप राउंड 2 लाच फॉर्म भरला नाही. कॅप राउंड 3 ला फॉर्म भरला नाही. म्हणजे मी आता आउट झालो का? असे बरेच सारे क्वेशन या मुलांच्या मनात येतात. आणि अशा वेळेस काय होतं, आता हे लाखो मुलं आता सध्या अप्लाय करत आहेत. बऱ्याच जणांचा सगळेच पर्सनली लक्ष देऊ शकत नाही. तर अशा मुलांनी स्वतः वैयक्तिक थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इंजिनिअरिंगला जाताय. तुम्ही थोड्याशा जबाबदारीने आपल्या ह्या सगळ्या गोष्टी वर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण की ह्यापुढे तुम्हाला 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या कालावधीमध्ये खूप साऱ्या टेक्निकल गोष्टींकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळं ही एक स्वतः काळजीने आणि लक्ष देऊन करण्याची प्रोसेस आहे. त्याचबरोबर एक शेवटची माहिती देतो, ज्यामध्ये की काय आहे, की